आपण डेटा क्लिनिंगसाठी वापरतो हे पांडास. त्यातून काय होतं की ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत ना त्या व्यवस्थित हँडल सॉरी डेटा डेटा क्लिनिंगसाठी वापरतो आपण. डेटा क्लिनिंग डेटा ओके. पहिलं तर डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी वापरतो आपण. लिस्ट त्याच्यानंतर टपल डिक्शनरी ते त्यातून आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. 2D डेटा असतो रो कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये यूज केसेस त्याच्या. फाईन. रीड CSV एक्सेल ते तर याला बोललो होतो. ओके, लेट्स स्टार्ट. हम्म. सो बेसिक पांडाजमध्ये काम करण्यासाठी इम्पोर्ट पांडाज पी डी करायला लागेल. नंपायचाही पुढे यूज होईल. सो मी नंपाय पण इम्पोर्ट करून घेतो. सो नंपायसाठी इम्पोर्ट नंपाय ॲज एन पी. ही सेल रन करून घेतली. पुढे जर डेटा फ्रेम क्रिएट करायची असेल, ऑलरेडी माझ्याकडे एक्सेल आहे एम्प्लॉय रेकॉर्ड नावाची. ओके. लास्ट टाइम मी एक्सेल पाहिली होती का एम्प्लॉय रेकॉर्ड, की फर्स्ट टाइम पाहत आहे लास्ट लेक्चरमध्ये? घेतली होती सर त्या दिवशी. घेतले होते. आणि कंपनीकडनं 80,000 आय डोंट नो, कंपनीकडनं कोणीतरी. फाईन, लेट इट बी. DF सॉरी, ते थोडं It's हे okay, झालं. it's okay, it's मी DF is equals to pd.read excel. देन फाईल नेम जी काय ते मी ते ॲड केली. फाईल नेम आहे ज्या फाईलचं नाव आहे एम्प्लॉय रेकॉर्ड्स. ओके. आणि एक्सटेन्शन आहे ते XLX. ओके. लक्षात ठेवा, CSV असेल तर CSVचं एक्सटेन्शन .CSV येते. आणि जर एक्सटेन्शन जर जर तुमच्याकडं एक्सेल फाईल असेल तर त्याचं एक्सटेन्शन जे येते ते XLSX. ओके. सो DF इज इक्वल्स टू हे टाईप केलं pd.read excel, पुढे फाईल नेम डॉट एक्सटेन्शन, देन DF. मी सगळं परत कॉल केल्यानंतर जी काय एक्सेल आहे ना ती प्रिंट होऊन मिळेल. आणखी महत्त्वाची गोष्ट, प्रिंट होण्यासाठी किंवा सेल रन होण्यासाठी ही फाईल तुमच्या सेम डिरेक्टरीमध्ये असली पाहिजे. एक्सपिरियन्स आला असेल तुम्हाला लास्ट टाईम, जर मी तुम्हाला जे फोल्डर जे जसं असं दिलं होतं ते जर तुम्ही जसं असं रन करत असाल तर इझिली रन होईल. नाहीतर तुम्ही जर फाईल जर इकडची तिकडं करत असाल, एक्सेल डाउनलोडमध्ये ठेवून जर तुम्ही कोड डेस्कटॉपला रन करत असाल तर त्या केसमध्ये मग पाथ तुम्हाला जिथं फाईल आहे तिथला द्यावा लागेल. पण हे फोल्डर जर जसं तसं ठेवत असाल किंवा जर सेम डिरेक्टरीमध्ये असेल जिथं तुम्ही कोड रन करताय तर पाथ द्यायची गरज नाही, डिरेक्टली असं रन करू शकता. सपोज तुमच्या डेस्कटॉपला असेल तर मग इथे तुम्हाला डेस्कटॉप स्लॅश जे काय फोल्डर नेम आहे स्लॅश फाईल नेम असं काहीतरी तुमचं स्ट्रक्चर असेल, जस्ट ॲज्युमिंग. ओके. सो ही प्रिंट झाली एक्सेल. तर एक्सेलमध्ये पहा कोणकोणते कॉलम्स आहेत. सो कॉलम आहेत एम्प्लॉय ID, फर्स्ट नेम, AGDS, वेट इन केजीज, देन एज इन कंपनी, सॅलरी अँड सिटी. हे टोटल कॉलम्स आहे. ओके. सो बेसिकली असं म्हटलं तरी चालेल की हा एम्प्लॉईचा डेटा आहे. ओके. ज्यामध्ये एम्प्लॉईचा एम्प्लॉय ID असेल, त्याचं एज, त्याचं वेट किती आहे, त्याचं एज किती आहे कंपनीमध्ये, म्हणजे तो लाईक टोटल आय एम नॉट टेलिंग अबाउट द एज टोटल, बट कंपनीमधला टेन्युअर म्हणतो किती आहे तो, देन त्याची सॅलरी किती आहे आणि सिटी कोणती आहे त्याची. सो हा एम्प्लॉई डिटेल्सचा डेटा आहे. हा डेटा क्लिअर झाला. या डेटामध्ये टोटल रोज आहे 100 आणि टोटल कॉलम्स आहेत 7. ओके. देन सपोज मला तर फक्त कॉलमचे नाव जर पाहायचे असेल तर तुमच्याकडे इथं 7 कॉलम आहेत म्हणून इझिली ॲक्सेस होतात. सपोज तुमच्याकडे 30-40 कॉलमचे नाव आहेत आणि ते जर तुम्हाला चेक करायचे असेल तर यू कॅन डू वन थिंग, DF.columns यूज करा, शिफ्ट एंटर मारा. सो जे काही कॉलम्स आहेत ते तुम्हाला सगळे कॉलमचे नाव इथं पाहायला मिळतील. ओके. सो DF.columns या कमांड लक्षात असू द्या किंवा इम्पॉर्टंट आहेत. मे बी इंटरव्ह्यूवरनं जर एखादी एक्सेल और CSV दिली आणि सांगितलं की यामध्ये सगळे मला ना कॉलम्स नेम प्रिंट करून दाखव, तर त्या केसमध्ये क्वेश्चन कसाही असू शकतो. मी एक्झाम्पल देतो आहे. ओके. कारण मी पुढे जर जात असेल की ही एक एक्सेल आहे, त्यात 3 नंबरचा कॉलम आहे, त्यातल्या मिसिंग व्हॅल्यू आहेत त्या मोडनं किंवा लाईक मीडियन जे काय असेल, लाईक जस्ट ॲज्युमिंग अ सिनारिओ वन की त्यांना रिप्लेस करून दाखव. हे मी सांगत नाही कारण या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत. आणखी ज्या गोष्टी आहेत या ज्या गोष्टी शिकत आहेत त्या सिनारिओवर मी क्वेश्चन कसे जनरेट होऊ शकतात ते सांगतो आहे. ओके. सो सपोज तो माहीत असेल जर मला सगळे कॉलम नेम प्रिंट करून दाखव तर यू कॅन यूज दिस वन, DF.column names, सॉरी DF.columns.
हे सगळे ना तुम्हाला कॉलम्सचे जे काय आहे तुमचे हेडिंग किंवा टायटल ते इथं पाहायला मिळेल. ओके, आणि डेटा टाईप ऑब्जेक्ट. देन टाईप ऑफ डी एफ डॉट कॉलम्स. टाईप काय याचा किंवा कोणता आहे टाईप, तर ऑब्वियसली टाईप इज pandas डॉट कोर इंडेक्स बेस इंडेक्स. ओके, हे महत्त्वाचं नाही, कोणी विचारत नाही. सो इट्स अप टू, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. देन आता इंडेक्सिंग आपण शिकलो होतं, आठवत असेल तर शिकलो होतं ना. हो सर. सो इथं म्हणजे सुरुवात काय होते ते आणि इथं एंड काय होत होते. काही नाही, याचा अर्थ काय होते, सुरुवात कुठून होईल, 0. बाय डिफॉल्ट इट विल स्टार्टेड फ्रॉम द 0 आणि एंड कुठे होईल तर 3rd नंबरला. सो पहा, ओके मी परत सेल रन करत नाही. ओके, हा प्रॉब्लेम येतो कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कोड तर रन होतोय. डोंट वरी, तर 2-2 मिनिटाला पॉपअप येत राहील. ओके, टॉकिंग अबाउट कॉलम्स. सो 3पर्यंत हा तुमचा 0 असेल, हा फर्स्ट, हा सेकंड आणि 3rd. ओके, ठीक आहे. कोणी सांगेल 3rd वाला का आला नाही, 0 फर्स्ट आणि सेकंड आला, लास्टवाला एक्सक्लूड करतो. राईट. सो इट विल बी एक्सक्लुडेड. जस्ट मोमेंट. ओके, लेट्स सी df डॉट कॉलम्स. सो हे पूर्ण कॉलम्स इथून तुम्हाला प्रिंट होऊन मिळतील. देन टाईप ऑफ कॉलम्स, हे पाहिली कमांड. आता आपण डिस्कस होतो की ती इनिशियलचं जे काय असेल ना तो पकडेल इंडेक्स, आणि इनिशियलचा पकडेल आणि लास्ट आहे तो स्किप करेल, कारण आपण इंडेक्समध्ये शिकलेला आहे. इट विल बी 0 फर्स्ट, सेकंड, 3rd विल बी स्किप ऑर एक्सक्लुडेड. देन मी जर इंडेक्स देत असेल, हा कॉलमसाठी लक्षात ठेवा. ओके, आणि हे जर असं का मी प्रिंट करत असेल df डॉट इंडेक्स आणि 0 to 30, तर इट विल जस्ट गिव्ह द स्टार्ट कधी होतं आणि एंड कधी होतं देन, आणि स्टेप साईज 0ची असेल. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल, स्टार्ट कधी आहे, कधी संपत आहे आणि डिफरन्स किती असेल तर 30चा. हे विचारणार नाही, लक्षात ठेवा 2 गोष्टी, हे आणि या 2 गोष्टी होत नाहीत कधीच, ही होऊ शकते. df डॉट इंडेक्स, इट्स ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट. ओके, मला रिफ्रेश करून घेतो. ठीक. सो df डॉट ॲक्सेस. ओके, अगेन हे जर तुम्हाला df डॉट ॲक्सेस जर यूज करत असाल तर तुम्हाला जे काही कॉलम्स आहेत ना ते कॉलम्स नेम तुम्हाला ॲक्सेस करता येतात किंवा प्रिंट करून घेता येतात. सो हे तेच आहे, फक्त ना लाईक इट विल बी स्टार्ट फ्रॉम 0, स्टॉप 100 देईन, स्टेप साईज 1 आहे आणि एक कॉलमनं पुढे जात आहात त्यामुळे स्टेप साईज 1 नसेल. बाय डिफॉल्ट इट विल प्रोव्हाइड 0 and 100. सो डोंट वरी अबाउट दिस पार्ट, जस्ट फोकस ऑन द कॉलम नेम्स. ओके, df डॉट ॲक्सेसेस, फाईन. त्यानंतर df डॉट डेटा टाईप जर तुम्ही यूज करत असाल तर कोणत्या कॉलमचा कोणता डेटा टाईप आहे हे पाहायला मिळेल. ओके, पहा अगोदर हे पहा, नंतर वरती मी घेऊन जातो, किंवा आहे खालीच आहे, नाही तर फक्त नाव आहे, पण डोंट वरी मी वरती घेऊन जातो. एम्प्लॉय आय डी, ऑब्वियसली हा न्यूमेरिकल एम्प्लॉय आय डी असतो, सगळ्यांना माहिती आहे. ओके, मोस्ट प्रोबॅबली कंपन्यामध्ये लाईक जस्ट ॲज गिव्हिंग एक्झाम्पल लाईक AB/2457 जरी असेल ना तरी या ठिकाणी असं समजा की आपण ना फक्त 2457 पकडलं आहे, फक्त न्यूमेरिकल पकडलं आहे, आणि डेटामध्ये तसंच आहे, फक्त न्यूमेरिकल आहे. सो दॅट्स वाय इट्स न्यूमेरिकल. ओके, कंपनीमधला टेन्युअर हा पण न्यूमेरिकल असेल. देन एज इज ऑल्सो न्यूमेरिकल असेल. त्यानंतर टाउन हे न्यूमेरिकल नसेल, टाउन हे तुमचं किंवा सिटी हे तुमचं ऑब्जेक्ट असेल. देन सॅलरी इज ऑल्सो इन न्यूमेरिकल फॉर्मॅट. weight in kg is also numerical format. First name, it is object data type. Okay, clear? येस. इथं आहे, इथे लाईक मी न्यूमेरिकल म्हटलं पण इंट आहे, डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. ओके, एज इन कंपनी लाईक 2.4 असेल तर इट्स फ्लोट, जर फक्त 2 असेल तर इट विल बी इंट. ऑब्जेक्ट लाईक फर्स्ट नेम असेल किंवा तुमचं लास्ट नेम असेल, काही असेल ते ऑब्जेक्ट. कॅटेगरीमध्ये जो की न्यूमेरिकल डेटा नाही, ऑब्वियसली इट्स न्यूमेरिकल नॉट मीन्स इट विल बी द कॅटेगरिकल डेटा, अँड कॅटेगरी इज नथिंग बट इन दिस केस इट विल बी ऑब्जेक्ट डेटा टाईप. देन df डॉट इझेने. ओके, पहा तुम्हाला जर तुमच्या डेटा सेटमध्ये किंवा जे काय तुम्ही प्रिंट करत आहात डेटा फ्रेम त्यामध्ये जर मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाहीत हे जर पाहायचं असेल तर तुम्ही यूज कराल df डॉट इझेने. ओके, म्हणजे मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाही. जर असतील मिसिंग व्हॅल्यू इथं कुठं तर त्या ठिकाणी ट्रू येईन,
जर नसतील तर सगळीकडे फाल्स फाल्स येईल. दिसते ट्रू कुठं? नाही ठीक आहे, पुढे पहा. नाही आता दिसत. सपोज असतील कुठेतरी एखाद्या ठिकाणी समजा मिसिंग व्हॅल्यू असतील आणि तुम्हाला जर चेक करायचे असतील की एम्प्लॉय आय डीमध्ये किती ठिकाणी मिसिंग व्हॅल्यू आहेत, फर्स्ट नेममध्ये किती टोटल मिसिंग व्हॅल्यू आहेत, एजमध्ये किती आहेत. सो त्यांचा काउंट जर घ्यायचं असेल तर हे लास्ट किंवा खाली जे आहे हे कमांड किंवा हे फंक्शन यूज करा, df.isna.sum. ओके, जिथे काय मिसिंग व्हॅल्यू असेल तर त्याचा टोटल सम मिळून जाईल. सो एम्प्लॉय आय डीमध्ये मिसिंग व्हॅल्यू किती आहेत? 0, फर्स्ट नेम 0. तर प्रत्येक कुठंच ना मिसिंग व्हॅल्यू अवेलेबल नाही. सो दॅट्स वाय एव्हरीवेअर यू कॅन सी column name and 0. Fine, clear? Yes sir. Then coming to the second portion and the second file, employee record _1 .xlsx. ही मॉडिफाईड फाईल आहे ज्यामध्ये ना मी स्वतःहून मिसिंग व्हॅल्यू क्रिएट केलेले आहेत. ओके, तुमच्या रेफरन्ससाठी किंवा दाखवण्यासाठी. ओके, मी परत रन करू की नको असेल म्हणजे ओव्हरराईट. ठीक आहे, लेट्स सी. ओव्हरराईटचा प्रॉब्लेम आला कारण की आपण रिफ्रेश करतो, बट ॲटलिस्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज होणं महत्त्वाचं आहे त्या गोष्टी. ही वाली सेल दिस वन 18 नंबर. ठीक आहे, सो ही सेल आहे 6 नंबरची. ओके, प्रिव्हियसली 18 होती बट आता 6 झाली. सो जस्ट ॲज्युम इट विल नो 6 सेल. सो यामध्ये पहा इथं नॅन दिसतंय. सो नॅन इज नथिंग बट द मिसिंग व्हॅल्यू. ओके, पाहूत आणखी भरपूर मिसिंग व्हॅल्यू मी क्रिएट केलेले आहे. सो मिसिंग व्हॅल्यू चेक करण्यासाठी कोणतं फंक्शन वापरणार किंवा ही कमांड, तर df जे काय डेटा फ्रेम असेल ती डेटा फ्रेम .isna.sum. माझ्या डेटा फ्रेमचं नाव आहे df1, दॅट्स वाय आय एम युझिंग df1. सो मिसिंग व्हॅल्यू पहा, एम्प्लॉय आय डीमध्ये 4 आहेत, वेट इन केजेसमध्ये 4 आहेत, सिटीमध्ये 5 मिसिंग व्हॅल्यू आहेत. सो हे मॅन्युअली मी डेटामध्ये चेंजेस केले. स्वतःहून एक्सेल ओपन केले, एक्सेलमध्ये मी चेंजेस केले. ओके, क्लिअर इथपर्यंत? अगेन तुमच्याकडे डेटा सेट असेल किंवा तुमची डेटा फ्रेम असेल, त्याबद्दल जर तुम्हाला डिटेल्स किंवा इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर आपल्याकडे एक कमांड आहे जिला df.info म्हणतात. ओके, सो या कमांडचा यूज करून तुम्हाला डेटा फ्रेमबद्दलचे डिटेल्स कलेक्ट करता येतात. सो इट विल बी df.info. यामध्ये पहा कॉलम नेम, त्याचा काउंट किती आहे आणि डेटा टाईप. प्लस इथं सगळं संपत नाही, डेटा टाईप तुमचे कोणकोणते आहेत आणि हा जो डेटा सेट आहे जो तुम्ही इथं लोड करतात तर किती मेमरी कन्झ्युम केले हे पण सांगत आहे. सो इट्स सेइंग दॅट 5.6 KB प्लस एवढी मेमरी यूज केली आहे तुमच्या डेटा सेटनं. ओके, देन आय थिंक आय नीड टू डू द ओव्हरराईट अगेन. नो वरीज. इथं होतं df.info. ओके, पुढलं फंक्शन आहे आपल्याकडे किंवा पुढला पार्ट आहे df.select dtype include is equals to float. म्हणजे जी काय तुमची डेटा फ्रेम आहे ती डेटा फ्रेम मी पकडली, df.select dtype म्हणजे हा डेटा टाईप पकडा. ओके, ठीक आहे, कोणता? इन्क्लूड करा फ्लोट. जिथं जिथं फ्लोट व्हॅल्यू असतील ना ते पूर्ण इथं ना सगळं प्रिंट करून घ्या. ओके, सो पहा फ्लोट व्हॅल्यू कुठं कुठं आहेत, कुठं आहेत? एज बरोबर, Yes. वेट इन Weight. वेजेस, सॅलरी, सॅलरी, एम्प्लॉयी. Age and company. ओके, बट इथं तसं काही झालं नाही. रिझन हे df4. एक मिनिट मी व्हेरिएबल चेंज करतो. नाव इट्स ओके राईट. Yes. पुढे पहा, आता मी यूज करतो दुसरं df.select dtype include ऑब्जेक्ट. जिथं इथं ऑब्जेक्ट डेटा टाईप आहेत ना ते सगळं प्रिंट करा. सो कोणते आहेत पाहूत, फर्स्ट नेम आणि सिटी, राईट. यस. देन Yes. df.select exclude is equal to object. जिथं ऑब्जेक्ट असेल ते सगळं एक्सक्लूड करा. म्हणजे फक्त ऑब्जेक्ट सोडून सगळे. राईट, म्हणजे फक्त न्यूमेरिकल किंवा फ्लोट प्रिंट होते, तेच झालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आणखी एक फंक्शन आहे ज्याला df.describe होते. सी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग,
इंटरव्ह्यूवर नक्की विचार की पांडाजमध्ये कोणकोणते फंक्शन आहेत. सो दोज आर इम्पॉर्टंट फंक्शन. df डॉट डिस्क्राईब असेल आहे पुढे मी सांगेन की ओके df डॉट डिस्क्राईब असेल किंवा एक येऊन जातील तसं मी सांगतो. बट ॲट द लास्ट जेव्हा तुमचं नंपाय संपल्यानंतर जसं मी नंपायच्या फंक्शनची लिस्ट सांगितली होती ही टोटल 27 आहेत किंवा 30 आहेत. सो तसे पांडाचे होऊन जातील. सो हे मे बी इंटरव्ह्यू विचारले तर तयार असू द्या की कोणकोणते फंक्शन आहेत आणि प्रत्येकाचं यूज किंवा यूज केस काय आहे. df डॉट डिस्क्राईब. सो बेसिकली जो काय पूर्ण डेटा सेट आहे ना त्या डेटा सेटला शॉर्टमध्ये डिस्क्राईब करायचं काम करते इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिक डिटेल्स. सो पहा हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, हे सगळे कॉलम्स आहेत राईट. सो एम्प्लॉय आय डीमध्ये टोटल काउंट किती आहे 100. एम्प्लॉय आय डीमध्ये जे टोटल नंबर्स आहेत त्याचा मीन किती आहे तर एवढा आहे. एम्प्लॉय आय डीमध्ये टोटल नंबर्स आहेत त्याचं स्टँडर्ड डिव्हिएशन काय इतकं आहे. ओके. एम्प्लॉय आय डीमध्ये जे काय टोटल नंबर्स आहे किंवा जे काय टोटल ए आहे सो त्याचा 25% पोर्शन किती होते हा होते. सो इट्स ऑल द स्टॅटिकल डेटा विच इज ऑलरेडी अवेलेबल हिअर. df डॉट डिस्क्राईब जेव्हा रन करते त्यावेळेस हा सगळा डेटा तुम्हाला भेटून जाईल. हे झालं की लाईक तुमच्याकडून एखादी डेटा फ्रेम आहे किंवा लाईक CSV एक्सेल आहे जे तुम्ही फक्त बाहेरून घेतात आणि तुम्ही इम्पोर्ट करायचं काम करतात किंवा प्रिंट करायचं काम करतात. सपोज तुम्हाला एखादी डेटा फ्रेम जर क्रिएट करायची असेल तर काल का परवा आपण शिकलो की एम्प्टी डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची किंवा नंपायपासून डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची आणि आय थिंक डिक्शनरीपासून पण पाहिलं होतं. बट स्टील ॲडिंग वन एक्झाम्पल ऑफ डिक्शनरी हिअर. सो D1 एक व्हेरिएबल आहे ज्यामध्ये A विल बी द की अँड दिस विल द व्हॅल्यू. Again B key and those are the values. C key, those are the values. D again key and those are the values. Okay, so here key value pairs is because we already know the dictionary is a combination of key and value pairs. So तिथे टोटल 4 की आहेत A B C आणि D. त्यामध्ये प्रत्येकात नंबर्स असाइन केलेत. A मध्ये आहेत, B मध्ये आहेत, C मध्ये आणि D मध्ये आहेत. आणि शेवटी मी काय करतोय df इज इक्वल्स टू pd डॉट रीड डेटा फ्रेम pd डॉट डेटा फ्रेम आणि तिथं फक्त मी D1 असाइन करतोय आणि D1 परत मी प्रिंट करतोय. सो प्रिंट केलं तर हे असं काहीतरी भेटेल. क्लिअर. 28 सेल. येस सर. देन सपोज ही जी काय तुमची डेटा फ्रेम होती जी आता रिसेंटली बनली होती त्यात जर तुम्हाला स्वतःहून जर एक कॉलम क्रिएट करायचं असेल किंवा ॲड करायचं असेल तर तो कसं करतात पहा. सिम्पल आहे. क्वेश्चन्स इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतात पांडाजवळती आणि पांडाजवळती तर 100% होणार. ओके. सो दिस इज पोर्शन टू दॅट हाऊ वी कॅन ॲड द कॉलम. एखादा कॉलम जर ॲड करायचं असेल तर पहा टोटल रो किती आहेत फ्रॉम 0 to 4. बट आपण जसं पाहिलं तर 5 आहे टोटल. वी ऑल नो. ओके. बट इन टर्म्स ऑफ इंडेक्सिंग इट विल बी 0 to 4 बिकॉज इंडेक्सिंग ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. ओके. सो या केसमध्ये पहा मी एक नवीन कॉलम ॲड करतोय. सो टोटल याची 5 लेंथ आहे किंवा टोटल 5 आहेत. त्यामुळे मला जे पण इनपुट पास करतो त्यामध्ये पण ना टोटल 5 असले पाहिजेत. नंतर किंवा मग नाही तर एरर येईल की इनव्हॅलिड पोजिशनल आर्ग्युमेंट वगैरे असं काहीतरी एरर येईल. ओके. सो टू अवॉइड दिस pass the same number of values that pass the same number of value which we already have the input in form of rows. तेवढ्याच नंबरचे व्हॅल्यू पास करा जे की तुमच्याकडं रोच्या फॉर्ममध्ये इनपुट असेल. किती रो आहेत 5 आहेत. सो 5 रोचा काउंट आहे म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पास करताना पण 5च करायच्या. सो इथं पास केल्या रन केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की डीच्या साईडला एक कॉलम ॲड केला जाईल ज्याचं नाव आहे डीच्या साईडला एक कॉलम ॲड केला जाईल ज्याचं नाव आहे ई. क्लिअर. हे 2 पॉईंट. येस सर. क्लिअर सर. देन सपोज तुमची इच्छा असेल की तर ई सारखे ना सगळ्यांना वेगवेगळे नंबर्स नकोत मला एकच नंबर असाइन करायचे सगळ्यांसाठी तर त्यासाठी पहा का आहे. सो df ऑफ न्यू कॉलम नेम दॅट इज नथिंग बट द f इज इक्वल्स टू 7 अँड देन अगेन कॉल इन df. सो f नावाचा जो काही कॉलम असेल त्या कॉलममध्ये सगळ्याच ठिकाणी 7 7 7 असं लिहिलेलं असेल. क्लिअर. इट्स अगेन ऑल एव्हरीवेअर इट इज 7 7 7.
At the last, again I'm printing a df, which is nothing but the data frame or original data frame. आणि महत्त्वाची गोष्ट आता आपण चालू होते की आजच्या लेक्चरमध्ये जे काय महत्त्वाचं असेल ना त्यातलं काही ना काही पोर्शन इंटरव्ह्यूमध्ये नक्की विचारलाच आहे. ओके, फर्स्ट असेल तुमचं, सेकंड इंटरव्ह्यू असेल, कुठे ना कुठे नक्की विचारतील पांडा. कारण आणि पांडाशिवाय ना डेटा सायन्स नाही किंवा पायथन नाही असं म्हटलं तरी चालेल. पहा, डी एफ मी कॉल केला, डी एफ प्रिंट झाला. अगेन मला सिंगल कॉलम जर एखादा कोणता ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठी हा सिंटेक्स आहे, डी एफ ऑफ कॉलम नेम. सो मला फर्स्ट नेम ॲक्सेस करायचं तर मी फर्स्ट नेम पास केलं. तुम्हाला जर सॅलरी ॲक्सेस करायची असेल तर फक्त इथं सॅलरी टाईप करा आणि सेल रन करा, इथं भेटून जाईल. आता मी कारण करत नाही तर तुम्हाला रिझनही माहीत आहे, इट्स यू आस्किंग फॉर ऑलवेज ओव्हरराईट, सो दॅट्स वाय. बट सेल रन होते हे तुम्हाला पण माहिती आहे. त्या कॉलमचं जर मला डेटा टाईप चेक करायचं असेल तर यू कॅन डू वन थिंग, यूज टाईप ऑफ डी एफ ऑफ दॅट कॉलम नेम. याचा डेटा टाईप इथं पाहायला मिळेल. आणखी महत्त्वाची गोष्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं, and this is question open for everyone. Let me know the difference between the series and the data frame. सर डेटा फ्रेम 2 डायमेन्शनल असतं, म्हणजे त्यात रो आणि कॉलम असतं आणि सिरीज मध्ये फक्त एक कॉलम असतो. राईट. सो जस्ट मी एक कॉलम ॲक्सेस करतो स्पेसिफिक डेटा सेटमधनं, तर त्याचा हा डेटा टाईप कोणता आहे, तर इट्स ऑब्वियसली series because it's one dimensional and we are just accessing the only one column. That's why it's indicating the data type is series. df is equal to first name df. ओके, ह्याला परत ना प्रिंट केलं, बाकी काय केलं नाही. ओके, कमी हिअर जस्ट तुम्ही एक प्रिंट कराल तर एक पण अशाच प्रिंट. ओके, हे पण सांगतो. आता याचा जर डेटा टाईप चेक केलं ना तर दिस विल बी नॉट अ सिरीज दाखवतो. आता मला रन करायला लागेल सुरुवातीपासून, बट डोंट वरी, मला डी एफ रन करायला लागेल, पण ओव्हरराईटचा अगेन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पाहूत आपण पुढे. जर तो प्रॉब्लेम आला तर आपण पाहू. सध्या तरी हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं महत्त्वाचं आहे. जस्ट वेट. ओके, नाव कम हिअर. याचा डेटा टाईप सिरीज होता, राईट. आता याचा जर डेटा टाईप चेक करायचा असेल तर पहा, काय असेल डेटा टाईप कोणी सांगेल? सिरीज. रिस्ट. सिरीज. लेट्स सी काय आहे आन्सर. तसं काहीच नाही. लिस्ट इंडायसेस मस्ट बी इंटिजर नॉट स्लाइसेस, सॉरी इंटिजर और स्लाइसेस नॉट अ लिस्ट. ओके, काय गणले का? डोंट वरी, बट लक्षात असू द्या ही फक्त जी सेम प्रॉब्लेम इज हिअर अगेन. ठीक आहे. सो हे जे असेल ती तुमची सिरीज असेल, पण ज्या दोन गोष्टी येतात ना देन इट विल बी नो ही असेल ती तुमची सिरीज नसेल. पण जर तुम्हाला चेकच करायचं असेल तर यू याला कमेंट करूत किंवा काहीतरी काम करूत किंवा एरर चेक करूत ऑनलाईन जाऊन. तुम्हाला माहिती आहे जर GPT अगोदर जर तुम्हाला एरर वगैरे आला ना, आता पण लोक स्टॅक ओव्हरफ्लो यूज करतात. जर एरर आला ना तर तो एरर कॉपी पेस्ट करायचा आणि स्टॅक ओव्हरफ्लोवर टाकायचा. GPT आल्यापासून अशा गोष्टी थोड्या कमी झाल्या, बट स्टील पीपल आर युझिंग स्टॅक ओव्हरफ्लो. मी तर भरपूर वेळा ते करायलाच लागतं मला यूज. राईट. सो स्टॅक करण्याचं काही समजत नाही ना याला. एरर कसा चेक करायचा. आता सपोज हा एरर तुम्हाला आलेला आहे, हे कॉपी करायचं आणि डायरेक्ट गुगलवरती पेस्ट करायचं. जस्ट वेट. आणि एंटर मारलं तर तुम्हाला डायरेक्ट स्टॅक ओव्हरफ्लोवरती लिंक कुठे तर डायवर्ट घेऊन जाईल. ठीक आहे. हे मग तुम्हाला काहीतरी सोल्युशन असेल
ते सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता. ओके, स्टॅक ओव्हरफ्लो तुम्हाला माहिती आहे स्टॅक ओव्हरफ्लोचं पण ओपन ए सोबत हे सर आवाज ब्रेक होतोय. हॅलो आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आर यू देअर? येतोय सर, येतोय सर. ओके फाईन. हॅलो हां हॅलो आवाज येतोय येतो ना? सर. येतोय आवाज येतो. ओके, सो इथे ना चेक केला ना स्टॅक ओव्हरफ्लोवरती तरी पण तुम्हाला कळून जाईल याचा मिनिंग काय किंवा रिझॉल्व कसं करतात. सो माहिती असू द्या या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहे. इन फ्युचर पण तुम्ही कार्पोरेटमध्ये वर्क कराल त्यावेळेस तर तुम्ही AI टेक्नॉलॉजी किंवा टूल्स तर वापरालच, बट स्टील अपार्ट फ्रॉम दॅट काय डाऊट्स आले काय एरर असेल तर तुम्ही ChatGPT वगैरे आय मीन स्टॅक ओव्हरफ्लो वगैरे अशा गोष्टी पण एक्सप्लोर करा. ओके, जस्ट अजून जी काय फर्स्ट होती तुमची सिरीज होती, सेकंड आहे ती तुमची सिरीज नाही. आपण चेक करणार आहोत डेटा टाईप, बट त्याला भरपूर वेळ लागते आणि लोड पण होत आहे. लेट्स चेक द एरर. ठीक आहे, मी कॉपी करून घेतले, डोंट वरी जरी कोड गेला तरी. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जस्ट मी दोन जर कॉलम ॲक्सेस करत असेल तर तुम्हाला ना अशा फॉर्ममध्ये दोन्ही कॉलमचे नेम पास करायला पाहिजेत. सिंगल कॉलमला यू कॅन गिव्ह ऑल्सो इन अ सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट, पण जास्त तुम्हाला 2 ॲक्सेस करायचे किंवा मोर दॅन 2 ॲक्सेस करायचे किंवा मोर दॅन 2 ॲक्सेस करायचे, देन इट मस्ट दॅट यू नीड टू असाइन अ 2 स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, देन रो कसे ॲक्सेस करायचे. इंडेक्सिंग हे तर सगळ्याला माहिती आहे, आपण जे पाहिलं होतं अगोदर ते. सो या ठिकाणी काय पास केले बघा, DF ऑफ 10 20 म्हणजे 10 पासून रो जिथं चालू होतात तो, आणि एंड कुठे होईल 20ला. 20 स्किप करेन पण 10 पकडेन ॲज वी नो. सो 10 to 19 हे सगळे रो इथं प्रिंट होऊन मिळतील. क्लिअर हाऊ वी कॅन ॲक्सेस द रो. सपोज मला जर Yes. हां येस येस क्वेश्चन होतं ना कोणाचं तरी. हॅलो येस हॅलो येस हा येस सर, येस. काय क्वेश्चन विचारला होता? आय थिंक समवन इज आस्किंग क्वेश्चन टू मी ना, पुष्कर और समवन. नाही नाही सर. ओके फाईन. मला डाऊट मला वाटलं की तुम्ही क्वेश्चन विचारला काय, म्हणून मी विचारलं की काय क्वेश्चन होता. नाही, मला डाऊट. ओके, सपोज मला फक्त 15 नंबरचा जर कॉलम रो जर ॲक्सेस करायचं असेल तर काय करू शकता, जस्ट पास. इट विल बी स्टार्ट ॲट द 15 अँड एंड विल बी ॲट 16. ॲज वी नो लास्ट विल बी एक्सक्लुडेड, फर्स्ट विल बी कन्सिडर्ड, देन इट विल जस्ट प्रिंट 15 ओनली अँड आउटपुट विल बी लाईक दिस. सो इंटरव्ह्यू असे क्वेश्चन विचारू शकते, लक्षात घ्या. LOC ILOC किंवा असे ॲक्सेस करणं अशा गोष्टींवरती. सो लेट्स सी नाव दिस एक्झाम्पल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे ॲड करतो मी. सी, ज्यास तुम्ही 2 डॉट देतात हे जारत होते, इट विल नो बिगिनिंग अँड इट विल बी एंडिंग रोसाठी. बरोबर, आपण रो इंटू कॉलम शेप म्हणतो बरोबर. सो इट विल बी रो एंडिंग अँड इट विल बी रो बिगिनिंग अँड रो एंडिंग. ओके, जस्ट मी दुसरी लाईन देतोय. ओके, त्याचा अर्थ होते इथं कोमा असेल किंवा काही मी व्हॅल्यू पास केली असेल, लाईक इथं 1 2 असेल, जस्ट अजून इथं कोमा असेल किंवा नसेल, डझंट मॅटर. सो कोमाच्या तुम्ही काही पास करू शकता, बट या केसमध्ये सध्या मी जे काय दाखवते त्या केसमध्ये बोलतोय. सो फर्स्ट विल बी फॉर रो, सेकंड विल बी फॉर कॉलम. ओके, सो ते असंच आहे. इट विल बी स्टार्ट ॲट फर्स्ट, एंड विल बी ॲट द लास्ट. जिथं संपायचे तर ते समजून जाईल. बट वॉट हॅपन इन केस ऑफ रो, हां कोमा कधी देईन सांगितलं मी, रो आणि कॉलम मी ज्यावेळेस पास करतोय विथ सेपरेट विथ रिस्पेक्ट टू सम आय कॅन से काहीतरी तुमचं लॉजिक किंवा काहीतरी कोड यूज करून तुम्ही सेपरेट करता किंवा काहीतरी त्यामागून तुमचं प्लॅन आहे त्यासाठी. ओके, बट या केसमध्ये मी काय करतोय, मी सेपरेट वगैरे किंवा कोमा वगैरे पास करत नाही. ओके, सो इट विल बी स्टार्ट ॲट 1, एंड विल बी ॲट द लास्ट, जो काय असेल ते असेल. आणि स्टेप साईज नावाचा प्रकार पाहिला होता, आठवते? स्टेप साईज. हो सर. सो अँड स्टेप साईज विल बी 2. माहिती. म्हणजे
मधलं एक 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 स्किप करायचं जाईल किंवा सोडत जाईल. सो 1 एकाड पकडला, एक. राईट, 1 पकडला, 1च्या नंतर 3 येईल, 3च्या नंतर 5, 5च्या नंतर 7. सो दॅट्स ऑल अबाउट नो इंडेक्सिंग वाला पार्ट. सो हे सगळे प्रिंट झाले तुम्हाला दिसतील. Then how we can access the row and column editors by using the LOC and ILOC. Okay, so by using ILOC, so ILOC used to access the row and column by index value. See, ज्यास तुम्ही ILOC वापरतात ना, तर I is nothing for index, लक्षात ठेवा. आणि ज्यास तुम्ही काही ॲक्सेस कराल, कॉलम कराल किंवा रो कराल, then you need to use or you need to pass the index value. That's why I mentioned used to access the row and column by passing the index value. इंडेक्स व्हॅल्यू पास करून जे काय पाहिजे तो तुम्ही ॲक्सेस करू शकता किंवा एक्स्ट्रॅक्ट करू शकता. सिंटेक्स आहे खाली df.iloc रो इंडेक्स फ्रॉम कॉलम इंडेक्स यू नीड टू पास. Then it will definitely work. Now coming here, df मगाशी जी आहे तिचे मी df कॉल केली आहे. ओके, सो काय चेंजेस नसतील तशाच असं प्रिंट झालेलं मिळेल पाहायला तुम्हाला. देन df.iloc आणि इट विल बी स्टार्ट ॲट बाय डिफॉल्ट, जिथून होईल तिथे चालू होईल. इट विल बी फिनिश ॲट द बाय डिफॉल्ट, जिथं फिनिश व्हायचे तिथं पण होऊन जाईल. अगेन हे होतं आपलं रोसाठी. कोमा दिला म्हणजे तिथून कॉलम चालू होतील. सो कॉलम इट विल बी स्टार्ट, जिथून व्हायचे तिथून होतील आणि जिथून संपायचे तिथून चालेल, म्हणजे बाय डिफॉल्ट इट विल बी ऑल विल बी इन्क्लुडेड सिम्पली. सो जेवढे रो आणि जेवढे कॉलम आहेत ते सगळे आणि सगळे इथं प्रिंट होऊन तुम्हाला मिळतील खाली 100/7, जो की ओरिजिनल तुमच्या डेटा फ्रेमचा शेप होता. क्लिअर? क्लिअर सर. Yes, sir. देन ही केस पहा. ILOC म्हणजे मी इंडेक्स पास करतो, लक्षात घ्या. पुढे LOC मी परत सांगतो LOC काय, बट ILOC मध्ये इंडेक्स पाठवतात, लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर ILOC. So in case of ILOC means index, you are passing row 2 to 5, comma, for column it will be 0 to 8. म्हणजे 2 ते 5 च्या मध्ये जे काय रो आहेत ना ते सगळे ॲक्सेस करा आणि कॉलम 0 to 8 पर्यंत. लास्ट नंबर विल बी स्किप और एक्सक्लुडेड, बट फर्स्ट नंबर जो काय असेल इट विल बी इन्क्लुडेड. ओके, सो 2 to 5 म्हणजे 3 4 5, सॉरी 2 3 4. 5 will be not there because it's ending, so it will be 2 3 4. Again I'm telling about the columns. Row आता just पाहिलं columns, so column will be from 0 to 8, so 8 will be excluded but 7 will be included. Clear? हा पार्ट पण आणि क्लिअर Yes, असेल. sir. ओके, क्लिअर असेल तर मला खालचं लॉजिक सांगा, कोणी समजून. एनीवन? 58 नंबर वाले ना? राईट. आउटपुट काय असेल? हां, तर रो पहिल्यांदा रो प्रिंट होतील 2 3 4, जसं वरती रो आहेत तसं प्रिंट होतील. त्यानंतर कॉलम सगळे प्रिंट होतील. वाय कॉलम सगळे प्रिंट होतील? कारण आपण सुरुवात आणि शेवट त्याचा काहीच दिलेला नाही म्हणून. राईट. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू घेईल. बाय डिफॉल्ट इट विल बी ऑल व्हॅल्यूज विल बी इन्क्लुडेड. ओके, कम नाव टू द नेक्स्ट सेल विच इज 59. या सेलमध्ये काय होते पहा. टॉकिंग अबाउट द रो, इट विल स्टार्ट ॲट द 0 बट एंड विल बी ॲट द सेकंड. ओके, सेकंडला संपते म्हणजे सेकंड तर समजून जाईल, फक्त 0 आणि फर्स्ट फक्त इथे येऊन जातील. ओके, and talking about the columns, so it will be start at the by default whatever it will be, but end will be at the fourth position. Okay, 2 and 4. Yes, sir. Last but not the least, I म्हणजे भरपूर आहे आणखी. So df.iloc all row will be considered, and when I say it's column, the column will be considered only from 2 to 4. It's for ILOC where we are passing the index value or index. Now df of ILOC, प्रत्येकाची जर ILOC चेक करायची असेल, प्रत्येकाचा इंडेक्स जर माहीत करून घ्यायचा असेल
तर यू कॅन असा माहीत करून घेऊ शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट df.iloc आणि मला डेटा फ्रेम प्रिंट करायचे, कारण हे असं जर प्रिंट करत असेल तर याचा अर्थ होते सिंगल. ओके, ॲरे ऑर इव्हन सिरीज असं काहीतरी होते. बट जस्ट मी डबल पास करतो ना, त्याचा अर्थ होतो आय एम ॲक्सेसिंग द कम्प्लीट डेटा फ्रेम. डबल कोड ज्यावेळेस सॉरी डबल स्क्वेअर ब्रॅकेट ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस त्याचा अर्थ तसा होतो. ओके, सो आपण LOC बद्दल पाहू. त्याला फक्त मी रन करते आणि LOC बद्दल कंटिन्यू करू. So ILOC, which works on the indexing purpose or on indexing. Second, it's about LOC. ILOC मध्ये तुम्हाला इंडेक्स पास करायला लागतोय. LOC मध्ये यू जस्ट नीड टू पास काय सांगेल. ILOC मध्ये इंडेक्स आणि LOC मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू पास करायला लागेल, जे काय सर्च करायचं ते. ठीक आहे. I don't know what is the issue with this, but he's always asking for the same. LOC. So basically LOC used to access the row and column by using the actual value of the row and the columns. ILOC मध्ये आपण इंडेक्स फक्त पास करत होतो, राईट. बट LOC मध्ये जे काय रो आणि कॉलम आहे हे कसं ॲक्सेस केलं जातं, तर त्या केसमध्ये तुम्हाला यू नीड टू असाइन ऑर गिव्ह द व्हॅल्यूज ऑफ रो अँड द कॉलम. देन डेटा फ्रेम मी परत जशीच तशी कॉल केली, DF नावाची जी आहे ती. देन df.loc आणि LOC मध्ये मी काय म्हणतो, इट विल बी स्टार्ट ॲट द फर्स्ट अँड एंड विल बी ॲट द फोर्थ. ओके, म्हणजे जे काय रोबद्दल आहे तेच आहे. 1ला चालू होईल आणि 4ला संपन. कोणी सांगेन असं का होते, बाकी ठिकाणी 1 2 3 आलं असतं, पण या ठिकाणी 1 2 4 का. आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण इथं देतो म्हणून. ओके, आणखी ठीक आहे. क्वेश्चन काय होतं ते सांगा, बाकी आन्सर नाही येत क्वेश्चन सांगा. हां, येस. काय सर? क्वेश्चन काय होतं अथर्व? क्वेश्चन सांगू का? इथं 69 नंबरचे जे सेल आहे त्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू कसं म्हणजे 1 to 4 कसं काय प्रिंट होत आहे, रो 1 to 4 पर्यंतच कसं काय प्रिंट होत आहे. तो क्वेश्चन होता. कारण ILOC म्हटलं ना आपण 1 to 4 देतो, पण 1 to 3 प्रिंट होते, राईट. कारण आपण म्हणतो फर्स्ट विल बी इन्क्लुडेड, लास्ट विल बी एक्सक्लुडेड. बट ज्यावेळेस मी LOC सोबत डील करतोय, LOC जे दिन ते सगळंच घेते. हा, तेच असं का? ऍक्च्युअल व्हॅल्यू हा प्रश्न होता पुष्कर. बट लेट इट बी. जस्ट मी LOC म्हणतो त्यावेळेस ना, इन दिस केस यू आर पासिंग द एक्झॅक्ट व्हॅल्यू, नॉट अ इंडेक्स. यू आर पासिंग द एक्झॅक्ट व्हॅल्यू. दॅट्स वाय जे आहे ते बरोबर कॅच करेन. पण जस्ट तुम्ही हे पास करता इंडेक्स वगैरे, तर त्या केसमध्ये बाय डिफॉल्ट लास्ट विल बी एक्सक्लुडेड असतो ऑलवेज, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. ओके, देन बाय युझिंग LOC हाऊ वी कॅन ॲक्सेस द स्पेसिफिक कॉलम ऑर हे तर झालं क्लिअर की 1 ते 4 नंबरचे रोज कसे ॲक्सेस केले बाय युझिंग LOC. त्याला इंडेक्स वगैरे द्यायचं नाही, एक्झॅक्ट ना जी आहे ती व्हॅल्यू पास करायची किंवा द्यायची. देन df.loc 1 to 4 इट विल बी टॉकिंग अबाउट दोज विल बी द रोज. 1 ते 4 रो असतील आणि फर्स्ट नेम आणि एज इन कंपनी तुमचे कॉलम्स असतील. आता इथं वेट पण आहे. मला हे रन केलं तर सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील, बट पहिल्यापासून रन करायला लागेल. let me check. ओके, डिटेलमध्ये समजावून सांगतो. आय होप हे समजून जाईल. सी, हे होतं ते रोबद्दल आपण अगोदरच पाहिलं की कोमाच्या अलीकडे जे आहे ते रो आणि याच्यानंतर आहे ते कॉलमसाठी आहे. ओके, 1 ते 4 म्हणजे सुरुवात तुमची 1 न होईल आणि संपत किंवा एंड होते तो 4 न होईल, म्हणजे टोटल तुमच्याकडे 4 रो येतील इथं. ओके, बिकॉज इट विल स्टार्टेड फ्रॉम द 1 अँड एंड विल बी ॲट द 4. देन एज इन इयर्स. आता ही सेल जर रन केली ना तरी हे 2 फक्त मला गोष्टी भेटतील. ओके, बट हे चुकीचं आहे मग असं म्हटलं तरी चालेल,
कारण मी कॉलम कोणते ॲक्सेस करायला सांगतो याला, फर्स्ट नेम आणि एज इन कंपनी, म्हणजे फर्स्ट नेम एज आणि एज इन कंपनी. बट ना एज इन इयर्स पण ॲक्सेस करते आणि वेट पण ॲक्सेस करते. ओके, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे बरोबर नाही. मी जे म्हणेन ते म्हणू नका. रिझन आय विल टेल यू. हे जसं आहे ना ते हे तसंच काम करते. इंडेक्सिंग सॉरी ILOC आपण हे एक्झॅक्ट व्हॅल्यू पाठवतो. सो इट विल बी स्टार्ट ॲट द फर्स्ट नेम अँड एंड विल बी ॲट द एज इन कंपनी, राईट. सो मध्ये 2 कुठे गेले मग? इथंच येणार, बाहेर जात नाहीत, इथंच येणार. जसं इथं 1 to 4 केलं होतं तसंच फर्स्ट नेम टू एज इन कंपनी. क्लिअर? सिम्पल. हे पण इंडेक्सिंग सारखं Clear, काम sir. करेल, फक्त आपण आता इंडेक्स पास करत नाहीत, एक्झॅक्ट व्हॅल्यू पास करतो. का आपण LOC सोबत काम करतो. आता इंडेक्स LOC सोबत काम करत नाहीत, आपण फक्त LOC सोबत काम करतो. त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त एक्झॅक्ट व्हॅल्यू पास करायला लागतील, नंबरने. देन नेक्स्ट df.loc, हे तर तुम्हाला माहिती आहे, बाय डिफॉल्ट जे आहे ते सगळे होऊन जाईल. देन ऑल रो, हे कामाचं, ह्याला उडवून टाकतो. या ठिकाणी पहा, स्टार्ट विल बी बाय डिफॉल्ट, एंड विल बी बाय डिफॉल्ट, म्हणजे सगळेच तुमचे रो प्रिंट होऊन जातील 100च्या 100. बट ज्यावेळेस मी कॉलम म्हणतो त्यावेळेस कॉलम कोणते? एज इन इयर्स आणि सॅलरी. पाहू त्यामध्ये काय लॉजिक आहे का. एज, ओके, हा पण मी डाऊट तुमचा क्लिअर करतो. सी, इथं जर 2 डॉट असले असते तर त्याचा अर्थ होता इथं जसं आहे तसं स्टार्ट अँड एंड, इथून चालू होईल इथं संपेल असं असला असता. ओके, पण इथं दोघांमध्ये 2 डॉट नाहीत, लक्ष करा. कोमा आहे. कोमा म्हणजे फक्त आणि Yes, फक्त sir. मला तेच ॲक्सेस करायचे. डॉट म्हणजे तिथून तिथपर्यंत ॲक्सेस करायचं आहे, राईट. येस. सो इथं हो. मी कोमा पास करतो, म्हणजे फक्त आणि फक्त मला 2 गोष्टी ॲक्सेस करायच्यात. जर मी 2 डॉट ॲक्सेस करत असेल तर त्याचा अर्थ होते एज इन इयर्स पासून सॅलरीपर्यंत सगळं ॲक्सेस करायचं आहे. क्लिअर डिफरन्स? येस. आणि इथं आपण सेपरेट स्क्वेअर ब्रॅकेट हे मध्ये वरचं सेल एकदा थोडं स्क्रोल अप कर. ओके, एकच मिनिट. हां, हा, फर्स्ट नेम अँड एज. ओके, गॉट इट. ठीक आहे. यामध्ये हे दिलं, डॉट दिला, म्हणून हे सगळं त्यानं घेतलं फर्स्ट नेम पासून अप टू एज रेंज घेतलं राईट, फर्स्ट. फ्रॉम आई टू पर्यंत. पण ज्यावेळेस मी हे पास करतोय त्यावेळेस मी 2 डॉट्स देत नाही. आणि 2 डॉट्समध्ये त्याचा अर्थ असा आहे की ते फक्त आणि फक्त तेच ॲक्सेस करायचे जे मी पाठवले. 2 डॉट म्हणल्यानंतर कुठून कुठपर्यंत ते सगळं प्रिंट होईल. क्लिअर? या, येस गॉट. सर. येस. काय डाऊट? आज जे काय झालं पार्ट 2 मध्ये पांडाजमध्ये, सी No, sir. इंटरव्ह्यूवर असेच क्वेश्चन फिरून फिरून विचारेन. आता मी मध्ये मध्ये ना चुकीचे प्रश्न विचारत होते, फिरून सांगत होतो चुकीचं असेल तरी क्रॉस चेक करण्यासाठी. सो बेटर तुमच्या जे बेसिक जर स्ट्रॉंग असेल ना तर इंटरव्ह्यू किती का फिरून क्वेश्चन विचारत असेल, इट डझंट मॅटर इफ यू हॅव स्ट्रॉंग बेसिक्स. ओके, आणि हे तर तुम्हाला आता थंब रूल माहीत झालेत की काय कसं वर्क करते किंवा कधी काय चेंज करेल. आता LOC ILOC डिफरन्स विचारला तर तुम्हाला माहिती आहे LOC आणि ILOC, कोणी सांगेल, आता जस्ट कव्हर केलं आहे डिफरन्स बिटवीन द LOC आणि ILOC. ILOC मध्ये आपण इंडेक्स व्हॅल्यू पास करतो आणि LOC मध्ये आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू, ILOC इंडेक्स व्हॅल्यू प्रिंट करतं आणि LOC ॲक्च्युअल व्हॅल्यूज प्रिंट करतं. बरोबर. व्हॅल्यूज सिम्पल आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी हळूहळू समजतात. आणि असंच की न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आन्सर द्यायचं आहे, इंटरव्ह्यूमध्ये जगापेक्षा वेगळं काही होत नाही, हेच होतं आहे. ओके, येस. सो थिंक दॅट्स इनफ फॉर टुडे, कारण सेकंड पोर्शनमध्ये एवढाच भाग होता. ओके, आणखी 10 वेळेस नंतर ओव्हर राईट येऊन जाईल. सो दॅट्स वाय डेली आय एम नॉट रनिंग द सेम फाईल. ओके, आपण एररबद्दल कोणतं तर डिस्कस करणार आहोत. टाईप चेक करायचं होता कुठला तर. एक मिनिट. आय एम नॉट शुअर अबाउट सेल नंबर, बट कुठं तर होता हेच आय थिंक. याचा टाईप चेक करायचा आहे. पाहू काय सोल्युशन भेटते का प्रॉब्लेमला.
मी चॅट बॉक्समध्ये पण पेस्ट करतो हा, वाटलं तर तुम्ही तुमच्या एंडकडनं पण ट्राय करा. कोणी मीटिंग लेफ्ट केली तर मला दाखवा स्क्रीनवरती. पेज झाली, मेसेज आला ना? ओके, जस्ट वेट, आला नाही आणखी. ठीक आहे, आला सर. ओके, ट्राय करा. सिम्पली ना कॉपी पेस्ट करा, माझ्याकडे थोडा लोड होते. सिम्पली कॉपी पेस्ट करा, यू विल गेट द आन्सर. ओके.